संघर्ष हा वडिलांकडून आणि संस्कार हे आईकडून शिकावे. बाकी सगळं दुनिया शिकवत असते. अनुभव हा मोफत मिळत नसतो. त्यासाठी कधी वेळ, कधी किंमत, तर कधी आयुष्य खर्च करावं लागतं. लक्षात ठेवा, आपल्या किमतीचा आणि हिमतीचा अंदाज कधीच कोणाला सापडू द्यायचा नसतो. कारण समोरचा नेहमी आपल्याला या दोन गोष्टीतच शोधत असतो. जिथून सुरुवात केली होती पुन्हा तिथंच पोहोचलो. मुलीला जावई घेऊन गेला आणि मुलाला सून घेऊन गेली. लक्षात ठेवा, खोटं बोलणं हे एक असं कर्ज आहे. त्या तात्पुरत्या सुखासाठी खोटं बोलून माणूस एक वेळ मारून नेतो, पण त्याची परतफेड त्याला आयुष्यभर करावी लागते. आयुष्य जगताना आईवडील नावाची भीती आणि धाक कायम असला पाहिजे. ज्या दिवशी आपण आईवडिलांना घाबरणार नाही, तिथून पुढं आयुष्याची घसरण चालू झाली म्हणून समजा. फक्त एक निमित्त शोधत असतो, निभावणारा पण आणि सोडून जाणारा पण. लहानपणी प्रवासात झाडं मागं पळत असल्याचा भास व्हायचा. हल्ली सुखाच्या बाबतीतही तसंच होत राहतंय. वास्तविक दोन्हीही तिथंच असतात, धावत फक्त आपण असतो. कलियुगाची रीतच न्यारी आहे. ज्यांना मनापासून नातेसंबंधांची काळजी असते त्यांचं कौतुक तर बाजूलाच, पण पाण उतारा जास्त केला जातो. पण ज्यांना दिखावा करण्यात डिग्री मिळाली आहे त्यांचंच तोंड भरून कौतुक होत असतं. आपल्या माणसाने आपल्याला टाळायला सुरुवात केली की समजून जायचं असतं, आपलं त्यांच्या आयुष्यातलं महत्त्व कमी झालंय. नात्यांच्या बाजारात नेहमी त्याच लोकांना एकटं पाडलं जातं जे लोक मनाने स्वच्छ असतात आणि ज्यांना जगाचे छक्के पंजे ठाऊक नसतात. प्रत्येक वेळी जर माझंच खरं असा जर तुमचा स्वभाव असेल तर तुमच्या आयुष्यात काहीच होऊ शकत नाही. गरज नाही की घर मोठंच असावं, पण जसं असावं सुखी आणि समाधानी असावं. वडिलोपार्जित जमिनी विकून शहरात घर बांधणाऱ्यांनी गावातही घर बांधावं. कधी गावी परतावं लागेल हे कळणार सुद्धा नाही. स्वतःच्या जोडीदाराला ओळखता न येणं हा जीवनातील सगळ्यात मोठा पराभव आहे. जिचा नवरा समजूतदार आहे ना, त्याच नवऱ्याची बायको आज सुखी आहे. बाकी खूप वर्षांपासून नवऱ्यासाठी उपवास करणाऱ्या बायका आजही दुःखी आहेत. बऱ्याचदा एका व्यक्तीला एका चौकटीतून बघायची सवय झाली आणि जर ती त्या चौकटी बाहेर वागली तर बऱ्याचदा माणूस ती चौकट सोडायची सोडून त्या व्यक्तीलाच सोडून देतो. लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीला नीट ओळखल्याशिवाय इतरांचं ऐकून त्याच्याबद्दल कोणतंही मत बनवणं मूर्खपणाचं लक्षण आहे. भाकरी खाणाऱ्याला त्याची धग किंवा दाहकता जाणवत नसली तरी भाकरी करणाऱ्या आईला आणि कमावणाऱ्या बापाला तिचे चटके मात्र सोसावे लागतात. धूर्त माणसं स्वतःची चूक विचारपूर्वक लपवतात आणि दुसऱ्याची चूक जगजाहीर करून इतरांसमोर स्वतःला बुद्धिमान ठरवतात. सृष्टीचक्र कसं आहे बघा. गरज असली की पैसा आणि माणसं दोन्हीही उपलब्ध नसतात. मात्र अडचणी एका क्षणाचा विलंब न करता उभ्या राहतात. नको ते मिळत जातं आणि हवं ते मात्र चुकत जातं. आयुष्यात एक ठराविक वयाचा कालावधी निघून गेला की कोणीही तुमच्या सुखाचा दुःखाचा ठावठिकाणा घेत नसतं. दुनियेला फक्त तुमच्या प्रगतीशी देणं घेणं उरतं. तुमचा पैसा, तुमचं नाव, तुमची गाडी, तुमची शान. नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका, कारण चांगले लोक आयुष्यात सारखे सारखे येत नाहीत. आईवडील आपल्यासाठी ATM कार्ड बनू शकतात, तर आपण त्यांच्यासाठी आधार कार्ड का बनू शकत नाही? लोकांकडे प्रत्येक समस्येचं उत्तर आहे, पण ती समस्या दुसऱ्याची असायला पाहिजे. एखाद्याच्या मनात जिवंत राहावं असं वाटत असेल तर आपलं बोलणं वागणं यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे.